श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवारांचा साखरपुडा आज मुंबईत संपन्न झाला। मुंबईत पार पडलेल्या या साखरपुडा सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं आणि त्याचेच हे एक्सक्लुझिव्ह फोटो सध्या आपण पाहतोय। युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा हा साखरपुडा संपन्न झालाय आणि या निमित्त संपूर्ण पवार कुटुंब इथे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। तर युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यामध्ये शरद पवार, अजित पवार यासह सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळतंय। दरम्यान यावेळी युगेंद्र पवारांच्या साखरपुड्यानिमित्त या सगळ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुद्धा झाली आहे। तर सध्याची थेट दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा हा साखरपुडा आता संपन्न झालाय आणि या समारंभाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? सध्या साखरपुडा संपन्न झाल्याचं कळत आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय की मुंबईतील इंडिया बुल्स काय या ठिकाणी हा साखरपुडा पार पडलेला आहे आणि पवार कुटुंबियातील अनेक वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा नुकताच साखरपुडा कशा पद्धतीने पार पडला ते सुद्धा सगळ्यांनी पाहिलं। आणि आता आपण पाहतोय की युगेंद्र श्रीनिवास पवार आणि तनिष्का संजीव कुलकर्णी यांचा जो साखरपुडा आहे तो आज या निमित्तानं पार पडलेला आहे आणि सर्व पवार कुटुंबीय जे आहेत ते या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। या समारंभाकरिता संपूर्ण पवार कुटुंबियांची उपस्थिती आज पाहायला मिळाली। मग अजित पवार असू द्या किंवा त्यासोबतच इतर जे पवार कुटुंबियांमधील सदस्य ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले आणि विशेष करून शरद पवार यांची देखील उपस्थिती या ठिकाणी होती। बऱ्याच तास या चर्चा सुद्धा झाल्याचं बोललं जात आहे आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्तानं कौटुंबिक एक जे वातावरण होतं ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन हे सगळे जे नातेवाईक आहेत ते आता या ठिकाणाहून निघतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा साखरपुडा जो आहे तो पार पडलेला आहे आणि तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत हा साखरपुडा या ठिकाणी पार पडलेला आहे। त्यामुळे अगदी आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घरगुती कार्यक्रम हा साखरपुडा जो तो पार पडलेला आहे। सुप्रियाताई सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। रोहित पवार यांची जी कमिटी सुद्धा या ठिकाणी सगळ्या अनेकांना खाल्ली ते येणार होते मात्र काही कारणास्तव येऊ शकले नाही असं बोललं जाते। मात्र या निमित्तानं सगळे जे कुटुंबीय आहेत पवार कुटुंबीय ते या निमित्तानं एकत्र आले। आपण जर पाहिलं तर युगेंद्र पवार यांनी निवडणूक सुद्धा लढवली होती आणि काय निकाल लागला हे संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा माहिती। मात्र असं असताना देखील सगळे हेवे दावे राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून आज स्वतः अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री ते सुद्धा दाखल झाले इंडिया बुल्स काय या ठिकाणी आणि वधू वर यांना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता काही महिन्यानंतर नेमकी काय घडामोड होईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं जरी असलं तरी देखील आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतात तेव्हा पवार कुटुंबियांची जी एकजूट आहे ती कायम आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि या कार्यक्रमानिमित्त सुद्धा ती एकजूट जी आहे ती अशाच पद्धतीनं पाहायला मिळते। आणि आता साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यावर एक एक करून हे सगळे जे नातेवाईक आहेत ते आपापल्या निवासस्थानी निघण्याच्या तयारीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एक एक करून सगळे नातेवाईक जे ते खाली उतरू लागलेले आहेत। 38व्या मजल्यावरती हा जो साखरपुड्याचा सोहळा होता तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि सुप्रियाताई स्वतः या ठिकाणी आता दाखल झालेल्या आहेत। काही वेळातच ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत असं सुद्धा समजतंय पण काही बातचीत त्यांनी या ठिकाणी केली नाहीये, बोलणं टाळलेलं आहे। मात्र अगदी कौटुंबिक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा साखरपुडा जो आहे तो पार पडलेला आहे आणि जे नवीन वधूवर आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी या सगळ्या वरिष्ठ मान्यवरांकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या साखरपुड्याची सध्या जोरदार चर्चा आहे। काही राजकीय चर्चा या निमित्तानं झालेली आहे का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे। पण एका खाली कार्यक्रमामध्ये हे सगळे भेटले होते, प्रसार माध्यमांना जायला त्या ठिकाणी बंदी होती त्यामुळे नेमक्या काही राजकीय घडामोडी घडतायत का हे आत्ताच सांगणं कठीण आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।